नमस्कार मंडळी. तर मी आहे पूनम आणि आज दिवाळी संपून खूप दिवस झाले आणि मी बनवले आहे शंकरपाळी. तर मी इकडे घेतलं होतं मैदा आणि 1 वाटी तूप घेतलेलं मी आणि त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली. जास्त जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी कमीच घेतलेलं. त्यानंतर मी साखर मस्त असं त्याचा थोडासा पाक बनवून घेतला, म्हणजे एकदम पण नाही, जसं की आपण नॉर्मल जामुनसाठी बनवतो तसं. आणि मस्त मैदा घेतला आणि पीठ मळून घेतलं, त्यात तूप पण हे केलेलं मिक्स. त्यानंतर थोडा वेळ ठेवलं ते आणि मग असं लाटून घेतलं आणि छोटे छोटे कट केले. त्यानंतर पाहू शकता किती सुंदर असे झालते. आणि तुम्हालाही बनवायचे असेल तर नक्की बनवा, कारण ही रेसिपी खूप सोपी पण आहे आणि छान पण बनते, कारण माझे पण खूप जास्त छान झालते. त्यानंतर असं मस्त तेल ठेवलं बघा मी कढाईमध्ये, जास्त मंद आचेवरच ठेवायचं थोडंसं आणि तळून घ्यायचे थोडे थोडे करून. त्यानंतर मग बघू शकता किती छान असे तळले होते आणि मग मी खाल्ले पण. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवा किंवा बनवायला सांगा आणि नक्की ट्राय करा. अजून तुम्हाला कशाची रेसिपी पाहायला आवडेल तेही मला सांगा. आणि खूप दिवसांनी ब्लॉग आला आहे आत्ता रेसिपीचा, कारण जरा लेटच होतं आहे मला बनवायला, माझं टाईमच नाही भेटत आहे. चला तर असू द्या, मी ट्राय करणार आहे की आता रोज बनवल. चला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग कसं वाटलं तेही सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय बाय फ्रेंड्स.